नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. शाश्वत हरित इमारत पद्धती. आपण काही माहिती मिळवली आहे आणि त्यावरच जरा सविस्तर बोलूया. हो नमस्कार. विषय खरंच खूप महत्वाचा आहे. आपण नेहमी ऐकतो की बांधकाम कसं पर्यावरणावर परिणाम करतं. पण या हरित इमारती म्हणजे नक्की काय आणि त्या कशा काम करतात? अगदी. बघा, पारंपरिक बांधकाम पद्धतींमध्ये ना नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर खूप होतो. म्हणजे पाणी, ऊर्जा आणि प्रदूषण पण वाढतंच. बरोबर. हरित इमारतींचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. त्या इमारतीच्या संपूर्ण आयुष्यात, म्हणजे अगदी बांधकाम सुरू झाल्यापासून ते वापरून होईपर्यंत आणि अगदी पाडताना सुद्धा पर्यावरणावरचा जो काही नकारात्मक परिणाम आहे ना, तो कमी करण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, म्हणजे फक्त बांधकाम करताना नाही तर पूर्ण जीवनचक्रात. हो, अगदी. आणि याचा उद्देश फक्त पर्यावरण वाचवणं नाहीये. त्यानं खरं तर आर्थिक बचत पण होते आणि लोकांचं आरोग्यही सुधारतं. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय. पण हे साधतात कसं नक्की? म्हणजे काय तत्व आहे त्यामागे? हो, त्याची काही मूलभूत तत्व आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करणं. वीज वाचवणं. बरोबर. त्यासाठी इमारतीची रचनाच अशी करतात की नैसर्गिक प्रकाश आणि हवा सहज खेळती राहील. याला पॅसिव्ह डिझाईन असं म्हणतात. पॅसिव्ह डिझाईन म्हणजे जास्त दिवे किंवा एसी न लावता. अगदी. आणि उत्तम इन्स्युलेशन वापरणं, म्हणजे भिंती, छप्पर असं बनवणं की बाहेरची उष्णता किंवा थंडी लगेच आत येणार नाही. कार्यक्षम उपकरणं वापरायची, जसं की 5 स्टार रेटिंगचे एसी, LED दिवे. आणि सौरऊर्जा पॅनल्स तर असतीलच ना? हो, नक्कीच. सौर पॅनल्स तर आता खूप कॉमन झाले आहेत हरित इमारतीमध्ये. हे झालं ऊर्जेचं. पाण्याच्या बाबतीत काय वेगळं करतात? पाण्याची बचत पण तितकीच महत्वाची आहे. म्हणजे नळ किंवा फ्लश असे वापरायचे ज्यात पाणी कमी लागतं. अच्छा, लो फ्लो फिटिंग्स. हो. आणि पावसाचं पाणी साठवून ठेवणं, ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात, ते पाणी नंतर इतर कामांसाठी वापरता येतं. आणि घरात वापरलेलं पाणी म्हणजे अंघोळीचं किंवा भांड्यांचं. हो, त्याला ग्रे वॉटर म्हणतात. ते थोडं शुद्ध करून बागेसाठी किंवा टॉयलेट फ्लशिंगसाठी पुन्हा वापरता येतं. याला ग्रे वॉटर रिसायकलिंग म्हणतात. अरे वाह! म्हणजे पाण्याचा पुनर्वापर पण होतो. आणि बांधकामासाठी जे साहित्य वापरतात त्यात काय फरक असतो? त्यातही खूप विचार केलेला असतो. शक्यतो पुनर्वापर केलेलं साहित्य वापरण्यावर भर असतो, जसं की रिसायकल्ड स्टील किंवा कॉन्क्रीट. किंवा जे साहित्य स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध आहे ते वापरतात. म्हणजे वाहतुकीचा खर्च आणि प्रदूषण दोन्ही वाचतं. अच्छा. आणि काही साहित्य असं असतं जे लवकर पुन्हा उगवतं, जसा बांबू किंवा कॉर्क, ते पण वापरतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंग आणि इतर फिनिशिंग मटेरियल. हो, त्यात काय? ते लो VOC असलेले निवडतात. VOC म्हणजे व्हॉलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे हानिकारक रसायनं असतात जी हवेत मिसळतात. ओ, म्हणजे घरातली हवा शुद्ध राहते. अगदी. त्याला म्हणतात इंडोर एन्व्हायरमेंटल क्वालिटी, IEQ सुधारणं. यात हवा, तापमान, नैसर्गिक प्रकाश आणि आवाजाचं नियंत्रण पण येतं. आणि हो, बांधकामातला कचरा कमी करणं आणि जो होतोय त्याचा पुनर्वापर करणं, हेही महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत विचारात घेण्यासारख्या. या सगळ्यासाठी काही सरकारी नियम किंवा स्टँडर्ड्स आहेत का? हो, आहेत ना. काही नियम तर बंधनकारक असतात. जसं की भारतामध्ये नॅशनल बिल्डिंग कोड आहे आणि ऊर्जेच्या बचतीसाठी एनर्जी कॉन्झर्वेशन अँड सस्टेनेबल बिल्डिंग कोड म्हणजे ECSBC आहे. आता तर 2024चं नवीन व्हर्जन आलंय त्याचं. अच्छा, ECSBC 2024. हो, ते फक्त ऊर्जा नाही तर पाणी, साहित्य ह्या सगळ्याच्या शाश्वत वापराला महत्त्व देतं. आणि हे बंधनकारक आहेत. ECSBC हे मोठ्या व्यावसायिक इमारतींसाठी आता बंधनकारक होत चाललंय अनेक राज्यांमध्ये. याशिवाय काही ऐच्छिक मानांकनं पण आहेत, जसं लीड, GRH आणि IGBC. ऐकलं याबद्दल. लीड, GRH. हो, हे आंतरराष्ट्रीय आहे, तर ग्रिहा हे खास भारतीय परिस्थितीसाठी बनवलंय. IGBC पण भारतात खूप चालतं. पुण्यात बघितलं तर ग्रिहा आणि IGBC कडे लोकांचा कल जास्त दिसतोय. ही मानांकनं म्हणजे काय, सर्टिफिकेट सारखं? हो, एक प्रकारे सर्टिफिकेटच. ते प्रमाणित करतं की ही इमारत किती पर्यावरणपूरक आहे. स्टार रेटिंग्ज असतात त्यात बऱ्याचदा. हे सगळं प्रत्यक्षात आणायचं म्हणजे प्रक्रिया क्लिष्ट असेल नाही? थोडी वेगळी आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा. इथे एकात्मिक रचना प्रक्रिया किंवा IDP वापरतात. म्हणजे
सुरुवातीपासूनच सगळे तज्ज्ञ, आर्किटेक्ट, इंजिनियर, मालक, ऊर्जा सल्लागार एकत्र येऊन निर्णय घेतात. म्हणजे टीमवर्क महत्वाचं आहे. अगदी. त्यामुळे चुका कमी होतात आणि सगळ्यात चांगले पर्याय निवडता येतात. सुरुवातीलाच ध्येय ठरवतात, समजा ग्रिहा 4 स्टार मिळवायचा आहे. आणि मग बांधकाम झाल्यावर तपासतात की ते साधलंय का. तपासतात? म्हणजे कसं? काही चाचण्या करतात. उदाहरणार्थ ब्लोअर डोअर टेस्ट. यात इमारतीत किती हवेची गळती आहे हे तपासतात. कारण छोट्या फटींमधून पण खूप ऊर्जा वाया जाते. ऊर्जा ऑडिट करतात, घरातल्या हवेची गुणवत्ता तपासतात. ओके, मग याचे फायदे तर स्पष्ट दिसतायत. वीज, पाणी बिल कमी होणार, आरोग्य चांगलं राहणार. पण काही आवाहन किंवा तोटे पण असतीलच ना? हो, आहेत ना. सुरुवातीला कधी खर्च थोडा जास्त वाटतो सुरुवातीला. म्हणजे पारंपरिक बांधकामापेक्षा 5 ते 10% जास्त. पण आता तंत्रज्ञान सुधारल्यामुळे हा फरक कमी होतोय. आणि तो वसूल होत असेल ना नंतर? नक्कीच. वीज पाण्याच्या बिलात जी बचत होते त्याने काही वर्षातच हा जास्तीचा खर्च भरून निघतो. मालमत्तेचं मूल्य पण वाढतं. आणखी काही आव्हान? अजून एक म्हणजे या विषयातले जाणकार किंवा योग्य माहिती मिळणं कधी कठीण जातं. पण आता तेही सोपं होत चालले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कधी कागदावर जे अपेक्षित असतं म्हणजे प्रेडिक्टेड परफॉर्मन्स आणि प्रत्यक्षात जी कामगिरी मिळते म्हणजे ॲक्च्युअल परफॉर्मन्स, त्यात फरक असू शकतो. अच्छा, म्हणजे परफॉर्मन्स गॅप. हो, त्यावर आता जास्त लक्ष दिलं जाते. भारतात असं एखादं उत्तम उदाहरण सांगता येईल का हरित इमारतीचं? हो, नक्कीच. नवी दिल्लीतलं इंदिरा पर्यावरण भवन ही आपल्या देशातली पहिली नेट झिरो एनर्जी सरकारी इमारत आहे. नेट झिरो एनर्जी म्हणजे? ती इमारत वर्षाला जेवढी ऊर्जा वापरते तेवढी किंवा त्याहून जास्त ऊर्जा ती स्वतः निर्माण करते, सौर पॅनल्समधून. अरे वा, हे खरंच खूप छान उदाहरण आहे. हो, त्यामुळे हे सिद्ध होतं की हे मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. थोडक्यात काय तर हरित इमारती या आता फक्त एक चांगला विचार किंवा पर्याय नाहीयेत, त्या खरं तर भविष्यातल्या बांधकामाची गरज आहेत. बरोबर. त्या पर्यावरणाची जबाबदारी घेणाऱ्या जास्त लवचिक आणि आरोग्यदायी वास्तू आहेत. आणि याचं भविष्य काय दिसतंय तुम्हाला? पुढे काय होईल या क्षेत्रात? भविष्य तर अजून चांगलं आहे. आपण आता नेट झिरोच्या पुढे जाऊन नेट पॉझिटिव्ह इमारतींबद्दल बोलतोय. म्हणजे त्या वापरण्यापेक्षा जास्त ऊर्जा निर्माण करतील. नेट पॉझिटिव्ह? हो, शिवाय सर्क्युलर इकॉनॉमीची कल्पना म्हणजे वापरलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणं, कचरा शून्य करणं, इमारतींचं कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा वापर. AI इमारतींमध्ये? हो, ऊर्जा वापर, तापमान नियंत्रण यासाठी. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बायोफिलिक डिझाईन. म्हणजे इमारतीच्या आत आणि आजूबाजूला नैसर्गिक घटक जसं की झाडं, पाणी, नैसर्गिक प्रकाश यांचा जास्तीत जास्त समावेश करणं. बायोफिलिक डिझाईन हे ऐकायला खूपच शांत आणि चांगलं वाटतंय. आहेच ते तसं. ते माणसाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. खरंच खूप काही नवीन आणि महत्वाचं घडतं या क्षेत्रात. ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण जेव्हा नवीन घर घेतो किंवा ऑफिस निवडतो तेव्हा ती इमारत किती हरित आहे, किती शाश्वत आहे याचा विचार करतो का? महत्वाचा प्रश्न आहे. किंवा अगदी आपल्या सध्याच्या घरात आपण ऊर्जा आणि पाणी वाचवण्यासाठी अजून काय छोट्या गोष्टी करू शकतो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.